नमस्कार, नाशिक नेचरमध्ये आपलं स्वागत आहे. मी कृष्णा नाईक. आज आपण आलो आहोत खंडोबा महाराज पटांगण, नाशिक पंचवटी गोदावरी घाट. लवकर चंपाषष्ठीचा उत्सव सुरू होणार आहे. त्यानिमित्त आपण गंगा घाटावरील श्री खंडोबा महाराज मंदिर या परिसराला आपण भेट देणार आहोत. नाशिकमधील हे सर्वात पुरातन खंडोबा महाराजांचे मंदिर आहे. तर आपण बघूया नाशिक मंदिर परिसर, गंगा घाट, खंडेराव महाराज पटांगण. धन्यवाद. नाशिक मंदिर, खंडेराव महाराज पटांगण आणि खंडेराव महाराज जागृत मंदिर. लवकरच चंपाषष्ठी श्री खंडेराव महाराज षडनवरात्रोत्सव सुरू होणार असून या ठिकाणी मंदिराला रंगरंगोटी व नूतनीकरणाचे काम सुरू आहे. आपण पाहत आहोत खंडेराव महाराज व म्हाळसाई माता यांची श्री जागृत प्रतिमा. खंडेराव महाराज की जय. येळकोट येळकोट, जय मल्हार. बाजूलाच गणेशाची आपल्याला छोटी मूर्ती बघायला मिळते. नाशिकमधील हे अत्यंत पुरातन व जागृत असे खंडेराव महाराजांचे मंदिर आहे. अगदी मंदिरासमोरच गोदावरी नदीचा परिसर आपल्याला बघायला मिळतो. दहीफूल व नारोशंकर मंदिर मंदिराच्या डाव्या हाताला आहे. त्याचप्रमाणे दर बुधवारी या ठिकाणी मोठा बाजार भरत असतो. तसेच मंदिराच्या पाठीमागे श्री हनुमंताची मूर्ती आपल्याला बघावयास मिळते. त्याचप्रमाणे आता चंपाषष्ठीनिमित्त गोंधळी या ठिकाणी उपलब्ध असतात. तसेच मंदिराच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला हनुमंतरायाची एक उभी मूर्ती आढळून येते. मनोजव मारुततुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्तां वरिष्ठम वातात्मजं वानरतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. खंडोबा महाराज पटांगण, नाशिक. समोरच आपल्याला गाडगे महाराज पूल दिसतो. आपण बघत आहोत मंदिराची पाठीमागील बाजू. समोरच गोदावरी आपल्याला वाहताना दिसते. या ठिकाणी चांदीचा टाकसुद्धा असो. आपल्याला 1-2 दिवसांनी जेव्हा नवरात्र होतील सुरू, तेव्हा आपल्याला तो चांदीचा टाकसुद्धा बघायला मिळेल. आता मंदिराचे रंगकाम व नूतनीकरणाचे काम सुरू आहे. येळकोट येळकोट, जय मल्हार. खंडेराव महाराज की जय.